नमस्कार. विज्ञानयात्री हरगोविंद खुराना यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री हरगोविंद खुराना हे भारतीय वंशाचे जीवशास्त्रज्ञ आणि सन 1968 सालच्या औषधशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी न्यूक्लिक ॲसिड म्हणजे केंद्रक आम्ल, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, रायबोन्यूक्लिक ॲसिड यामधील न्यूक्लियोटाइड्स प्रथिनांच्या निर्मितीवर कसे नियंत्रण ठेवतात याचा अभ्यास केला. त्यांनी कृत्रिमरित्या जनुके तयार केली आणि प्रथिने कशी तयार होतात याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी जेनेटिक कोड किंवा आनुवंशिक संकेत आणि प्रथिनाच्या संश्लेषणावरील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यामुळे पेशीमधील जनुकीय माहिती कशी नियंत्रित होते हे समजण्यास मदत झाली. त्यांनी आनुवंशिकतेच्या अभ्यासात क्रांती घडवून आणली. विज्ञानयात्री हरगोविंद खुराना हे यांचा जन्म दिनांक 9 जानेवारी 1922 रोजी ब्रिटिशकालीन भारतात मुलतान पंजाबमधील रायपूर या गावी झाला. हरगोविंद खुराना हे 5 मुलांमध्ये सर्वात लहान होते. रायपूर हे पंजाबमधील एक गाव आहे. फाळणीनंतर रायपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला मिळालेला प्रदेश आहे. खुरानांचे वडील गणपतराय हे पटवारी किंवा गावातील कृषीकर कारकून होते. खुराना आणि त्यांची भावंडे गावातील मोजक्या साक्षर लोकांपैकी होते. बालपणी खुराना पोस्ट ऑफिसच्या पायऱ्यावर बसून निरक्षर गावकऱ्यासाठी पत्रे लिहित असत. झाडाखाली भरणाऱ्या शाळेत त्यांनी 4 वर्ष शिक्षण घेतले. त्यानंतर ते मुलतानमधील दयानंद आर्य समाज माध्यमिक शाळेत गेले. त्यानंतर शिष्यवृत्तींच्या आधारे त्यांनी लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणानंतर भारत सरकारची शिष्यवृत्ती घेऊन ते इंग्लंडच्या लिव्हरपूल युनिव्हर्सिटीत सेंद्रिय रसायनशास्त्रातील PhDच्या अभ्यासासाठी गेले. तेथे त्यांना रॉजर बीर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD मिळाली. त्यानंतर 1 वर्ष ते स्वित्झर्लंड येथील झुरिच ETH संस्थेत व्लाडिमीर प्रोलॉग यांच्यासोबत क्षारीय रसायनशास्त्र या विषयावर काम करण्याची संधी मिळाली. नंतर ते थोड्या काळासाठी भारतात परत आले, परंतु मनासारखे काम न मिळाल्यामुळे शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडमधील केम्ब्रिजला ते परत गेले. तेथे त्याने जॉर्ज केनर आणि अलेक्झांडर टॉड यांच्यासोबत पेप्टाइड आणि न्यूक्लियोटाइड यावर 2 वर्ष काम केले. न्यूक्लियोटाइड्स हे केंद्रक आम्लांचे मूलभूत घटक आणि सजीवांच्या जीवनाचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. न्यूक्लियोटाइड्स हे केंद्रक आम्लांच्या आणि पेशींच्या इतर महत्त्वाच्या कार्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्यांनी सन 1952 मध्ये ब्रिटिश कोलंबियातील व्हँकुव्हर येथे मुक्काम हलविला. ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ब्रिटिश कोलंबिया रिसर्च काउन्सिलमध्ये त्यांना नोकरी मिळाली. स्वतःची प्रयोगशाळा सुरू करण्याच्या कल्पनेने ते खूप उत्साहित झाले होते. या ठिकाणी फारशा सोयी नसल्या तरी त्यांना कामामध्ये पूर्ण स्वातंत्र्य होते. येथे त्यांनी केंद्रक आम्ले आणि अनेक महत्त्वाच्या जैव रेणूंच्या संश्लेषणावर संशोधन केले. विज्ञानयात्री खुराना यांनी सन 1960 मध्ये विस्कॉन्सिन मॅडिसन येथील इन्स्टिट्यूट फॉर एन्झाईम रिसर्च केंद्राच्या सहसंचालक पदाची सूत्रे हाती घेतली. नंतर ते जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्यांच्या या पदाला कॉन्रॅड एल्वेजेम जीवन विज्ञानाचे प्राध्यापक असे नाव देण्यात आले. या ठिकाणी त्यांनी RNA आणि प्रथिनाच्या संश्लेषण यंत्रणेचा अभ्यास केला. याच कामाबद्दल त्यांना सन 1968 साली विभागून नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या कामामधील त्यांचा सहभाग म्हणजे त्यांनी विकरांच्या मदतीने RNA साखळ्या तयार केल्या आणि या बनवलेल्या RNAच्या सहाय्याने बहुपेप्टाइड संश्लेषित केली. बहुपेप्टाइडमधील अमायनो आम्ल क्रमांच्या अभ्यासामुळे अनेक कोडी सुटली. सर्व सजीवांमध्ये आढळणारे आणि त्यांना आवश्यक असणारे मोठ्या रेणूभारांचे जैव रेणू म्हणजे केंद्रक आम्ल किंवा न्यूक्लिक ॲसिड. रासायनिकदृष्ट्या न्यूक्लिक आम्ल हे 2 प्रकारचे असतात, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड. सन 1869 मध्ये फ्रेडरिक मिशर यांनी पोवातील पांढऱ्या पेशीतून हे आम्ले वेगळी केली आणि न्यूक्लिन हे नाव दिले. सन 1953 मध्ये जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी DNA रेणूच्या त्रिमितीय रचनेसंबंधी दुहेरी सर्पिल म्हणजे डबल हेलिक्स प्रतिकृती मांडली. या शोधासाठी वॉटसन, क्रिक
आणि मॉरिस विल्किन्सन यांना सन 1962 सालचे शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र याचे नोबेल पारितोषिक मिळाले. न्यूक्लिक आम्लाचे जलीय अपघटन केल्यास फॉस्फॉरिक आम्ल, शर्करा आणि नायट्रोजनयुक्त आम्लारी जोडी म्हणजे बेस पेअर मिळतात. दोन्ही न्यूक्लिक आम्लातील फॉस्फरिक आम्लाचा रेणू सारखा असतो. डीएनएतील शर्करा डीऑक्सीरायबोज प्रकारची असते, तर आरएनएतील शर्करा रायबोज प्रकारची असते. बेस पेअर म्हणजे दोन विशिष्ट आम्लारी रेणूंची जोडी. डीएनएतील आम्लारी जोडी एक रेणू पिरिमिडीन गटातील असतो आणि दुसरा रेणू प्युरिन गटातील असतो. पिरिमिडीन गटातील सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल ही संयुगे आणि प्युरिन गटातील ॲडेनिन आणि ग्वानिन ही संयुगे न्यूक्लिक आम्लाच्या जडणघडणीत समाविष्ट असतात. डीएनएचे रेणू दृश्य केंद्री पेशीच्या केंद्रकातील गुणसूत्रावर आढळतात. जनुके ही डीएनए रेणूचे खंड असतात. पेशी केंद्रकाशिवाय तंतुकणिका, हरितलवक आणि इतर लवके अशा पेशी अंगकामध्ये सुद्धा डीएनए आढळतात. डीएनएच्या रेणूत हजारो लहान रासायनिक एकके असतात. एककाला न्यूक्लियोटाइड असे म्हणतात. शर्करेचा प्युरिन किंवा पिरिमिडीन गटाचे संयोग होऊन तयार झालेल्या संयुगाला न्यूक्लियोसाइड म्हणतात. या न्यूक्लियोसाइडचा फॉस्फरिक आम्लाचे संयोग होऊन तयार झालेली संयुगे म्हणजे न्यूक्लियोटाइड्स होय. अशी अनेक न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन पॉलिन्यूक्लियोटाइड साखळी तयार होते. अशा अनेक साखळा विशिष्ट रासायनिक बंधांनी जोडल्या जाऊन डीएनएचा रेणू तयार होतो. डीएनएच्या रेणूमधील पॉलिन्यूक्लियोटाइडच्या दोन साखळ्या दुहेरी सर्पिलाप्रमाणे रचलेल्या असतात. जसे दोऱ्यापासून तयार केलेल्या शिडीला पीळ दिल्यावर त्या शिडीला जसा आकार येतो तसा प्रकारचा एखाद्या चक्री जिन्याप्रमाणे हा दुहेरी सर्पिल भासतो. यातील फॉस्फेट आणि डीऑक्सीरायबो शर्करा म्हणजे जिन्याचे कठडे मानल्यास डीऑक्सीरायबो शर्करेला जोडलेली नायट्रोजनयुक्त आम्लारी जोडी ही हा भाग पायरी मानता येईल. डीएनएतील आम्लारी जोडी खास पद्धतीने जुळलेली असतात. डीएनएतील एका पॉलिन्यूक्लियोटाइड साखळीतील ॲडेनिन भाग ए हा नेहमी दुसऱ्या पॉलिन्यूक्लियोटाइड साखळीतील थायमिन आम्लारीशी टी शी जुळलेला असतो. हा बंध दुहेरी असतो. तसेच त्याच साखळीतील ग्वानिन आम्लारी म्हणजे जी नेहमी दुसऱ्या साखळीतील सायटोसिन आम्लारीशी म्हणजे सी जुळलेली असते. हा बंध तिहेरी असतो. विशेष म्हणजे डीएनएच्या एका साखळीतील नायट्रोजनयुक्त आम्लारींचा क्रम हा दुसऱ्या साखळीतील नायट्रोजनयुक्त आम्लारींच्या क्रमाशी पूरक असतो. केवळ डीएनए मध्ये उत्परिवर्तन हे घडून येऊ शकते. आरएनए रेणूची संरचना पेशी केंद्रकात आढळणाऱ्या डीएनए प्रमाणेच असते. मात्र आरएनएच्या रेणूत पॉलिन्यूक्लियोटाइडची एकच साखळी असते. तसेच आरएनए मधील न्यूक्लियोटाइड्स डीएनए मधील न्यूक्लियोटाइड होऊन थोडे वेगळे असतात. त्यांच्यातील नायट्रोजनयुक्त आम्लारी ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन ऐवजी युरॅसिल हे असतात. आरएनएचे रेणू पेशीमध्ये संकेतन, संकेत वाचन, नियमन आणि जनुकांची अभिव्यक्ती अशी महत्वाची कार्य करतात. आरएनए रेणूची 3 प्रकार असतात आणि त्यांची कार्य वेगवेगळे असतात. त्यांना संदेशवाही आरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए, रायबोसोमल आरएनए म्हणजे रायबोसोमचे आरएनए आणि स्थानांतरी आरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए अशी नावे आहेत. काही विषाणूमध्ये जनुकीय पदार्थ डीएनए नसून आरएनए असतात. सजीवांची निर्मिती, पेशींची निर्मिती आणि वाढ, पेशी विभाजन आणि प्रजनन इत्यादी क्रियावर न्यूक्लिक आम्लांचे नियंत्रण असते. डीएनएच्या लहान विशिष्ट खंडांना जनुक असे म्हणतात. ही जनुके अनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमित करतात. प्रथिनांची निर्मिती करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे ही डीएनए ची कार्ये आहेत. पेशी चक्राच्या एका टप्प्यावर डीएनए रेणू द्विगुणित होतो. या क्रियेत मूळ डीएनएचा रेणू साच्यासारखे काम करतो आणि त्यापासून डीएनएचे 2 रेणू तयार होतात. ही प्रक्रिया अनेक वेळा घडून येते. अशा प्रकारे पेशी विभाजनातून नवीन जन्य पेशी तयार होतात. या जन्य किंवा नवीन पेशीत मूळच्या डीएनए प्रमाणेच नवीन तयार झालेला डीएनएचा हुबेहूब रेणू असतो. या प्रक्रियेमुळे 2 पिढ्यातील गुणधर्म सातत्य टिकून राहतात. प्रथिनांच्या निर्मितीत न्यूक्लिक आम्ले महत्वाची भूमिका पार पाडतात. डीएनएच्या साच्यापासून संदेशवाही म्हणजे मेसेंजर आरएनए तयार होतो. हा संदेशवाही आरएनए पेशीद्रवातील रायबोसोमल या पेशी अंगकावर जाऊन पडतो.
त्याच ठिकाणी स्थानांतरी RNA प्रतिनिर्मितीसाठी अमायनो आम्ल घेऊन येतात. त्यानंतर संदेशवाही RNA, रायबोसोमल RNA आणि ट्रान्सफर RNA आणि विकरे एकत्र येऊन या अमायनो आम्लापासून प्रथिनांची निर्मिती होते. न्यूक्लिक आम्ले प्रथिनाशी जोडलेली असतात. या प्रथिनांना न्यूक्लिओप्रथिने म्हणतात. ही न्यूक्लिओप्रथिने केंद्रकातील DNA रेणूंच्या विकरामार्फत होणारे विघटन रोखतात. DNA पासून संदेशवाही RNA तयार होण्याच्या क्रियेवर या न्यूक्लिओप्रथिनांचे नियमन असते. विज्ञानयात्री हरगोविंद खुराना सन 1970च्या सुरुवातीला मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे अल्फ्रेड स्लोन प्राध्यापक झाले. नंतर स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक राज्यपाल मंडळाचे सदस्य बनले. सन 2007 मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून ते निवृत्त झाले. RNA मध्ये दोन घटक पुन्हा पुन्हा येऊन म्हणजे UC किंवा CUC परत परत येणारे दोन अमायनो ऍसिड तयार होतात. या शोधासोबत निरेनबर्गच्या प्रयोगातून असे सिद्ध झाले की CUC ल्युसीन अमायनो ऍसिडचा संकेत आहे आणि UCU सेरिसिन अमायनो ऍसिडचा संकेत आहे. 3 युनिट्सचे पुनरावर्तन असणाऱ्या RNA पासून 3 अमायनो ऍसिडची मालिका बनते. म्हणजे UAC किंवा UACUAC किंवा ACUACU किंवा CUACUA किंवा UAG किंवा UGA सहित 4 पुनरावर्तित युनिट्स असणारे RNA फक्त डायपेप्टाइड आणि ट्रायपेप्टाइड तयार करतात. यावरून हे लक्षात आले की UAG, UAA आणि UGA हे प्रथिन संश्लेषण थांबवण्याचे संकेत आहेत. त्यांना स्टॉप कोडॉन असे म्हणतात. रासायनिक पद्धतीने ऑलिगोन्यूक्लियोटाइड तयार करणारे खुराना हे पहिले शास्त्रज्ञ होते. वरील पद्धतीचा अवलंब करून खुराना यांनी पहिले कृत्रिम जनुक म्हणजे आर्टिफिशियल जीन तयार केले. पॉलिमरेज आणि लायपेज या विकरांचा उपयोग करून DNAचे तुकडे एकमेकाशी जोडून दाखवले. याच्यावरूनच नंतर पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा शोध लागला. कृत्रिम जनुकांचा उपयोग जीवशास्त्रामध्ये नवीन वनस्पती आणि प्राण्यामध्ये क्लोनिंग, सिक्वेन्सिंग इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. मानवी उत्क्रांती आणि माणसामध्ये होणाऱ्या अनुवंशिक आजारांच्या अभ्यासासाठीही याचा उपयोग होतो. आता खुरानाच्या संशोधनाच्या आधारे अनेक कंपन्या स्वयंचलित यंत्राच्या मदतीने व्यावसायिक स्तरावर कृत्रिम जनुके व ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स आवश्यकतेनुसार तयार करून देतात. खुराना यांच्या प्रयोगशाळेत सन 1970 मध्ये पेशींच्या पटलामध्ये असणाऱ्या बॅक्टेरिया रोडॉप्सिन या प्रथिनाचा जैव रासायनिक अभ्यास झाला. हे प्रथिन प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करते. याच्याच आधारे नंतर डोळ्यामध्ये असणाऱ्या रोडॉप्सिन या रंगद्रव्याचाही अभ्यास केला गेला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना विस्कॉन्सिन मॅडिसिन विद्यापीठातील त्यांचे माजी सहकारी विज्ञानयात्री हरगोविंद खुराना यांना रासायनिक जीवशास्त्राचे जनक असे म्हणतात. विस्कॉन्सिन मॅडिसिन विद्यापीठ आणि भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खुराना प्रोग्राम राबवला जातो. याचा उद्देश भारत आणि अमेरिका या देशामध्ये वैज्ञानिक, उद्योजक आणि सामाजिक उद्योजक यांची एक अखंड साखळी तयार व्हावी हा आहे. विज्ञानयात्री हरगोविंद खुराना हे भारतीय वंशाचे अमेरिकी जैव रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी जेनेटिक कोड म्हणजे अनुवंशिक संकेत उलगडण्याचा आणि प्रथिन संश्लेषणात त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे मोलाचे योगदान दिले आहे. प्रयोगशाळेत कृत्रिम जीन तयार करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधन कार्यामुळे आधुनिक अनुवंशशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानशास्त्र म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेबद्दल महत्वाची कडी शोधण्याच्या संशोधन कार्याप्रित्यर्थ रॉबर्ट W. हॉली आणि मार्शल वॉरन निरेनबर्ग यांच्यासोबत विज्ञानयात्री हरगोविंद खुराना यांना सन 1968 सालचा वैद्यकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना सन 1968 मध्ये अल्बर्ट लास्कर मूलभूत वैद्यकीय संशोधन पुरस्कार आणि सन 1987 मध्ये राष्ट्रीय विज्ञान पदक मिळाले. विज्ञानयात्री हरगोविंद खुराना हे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आणि सन 1968 सालच्या औषधशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी.
त्यांनी न्यूक्लिक ऍसिड म्हणजे केंद्रक आम्ल, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड यामधील न्यूक्लिओटाइड्स प्रथिनांच्या निर्मितीवर कसे नियंत्रण ठेवतात त्याचा अभ्यास केला. त्यांनी कृत्रिमरित्या जनुके तयार केली आणि प्रथिने कशी तयार होतात याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी जेनेटिक कोड म्हणजे अनुवंशिक संकेत आणि प्रथिनांच्या संश्लेषणावरील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे पेशीमधील जनुकीय माहिती कशी नियंत्रित होते हे समजण्यास मदत झाली आहे. त्यांनी अनुवंशिकतेच्या अभ्यासक्रमात क्रांती घडवून आणली आहे. विज्ञानयात्री हरगोविंद खुराना यांचे निधन दिनांक 9 नोव्हेंबर 2011 रोजी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स मधील कॉनकॉर्ड येथे झाले. विज्ञानयात्री हरगोविंद खुराना यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. श्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.